जय जय रघुवीरा समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 16वा. तत्वान्वयाचा. समास दुसरा. सूर्य स्तवन निरूपण नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशांमध्ये विशेष. मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. जय जय रघुवीरा समर्थ. 16वा दशक आहे आणि दशकाचं नाव आहे तत्वान्वयाचा. आता गेल्या समासामध्ये वाल्मिक स्तवन दाखवलं. त्याच्या आधी बोलले 15वा दशक आत्मदशक होता. एक दशक पूर्ण होता होता समर्थांनी एक आत्म ओळख, स्व ओळख, स्वरूप ओळख आम्हाला दाखवून देण्याचा प्रयत्न केला. आणि आता या 16व्या दशकामध्ये समर्थांनी एक मुख्य तत्व आत्मतत्व कळलं. आता त्याच्यानंतर काय 16व्या दशकामध्ये काय तर बोलले त्याच्यानंतर जी महत्त्वाची तत्वे या सगळ्या सृष्टीमध्ये आहेत आणि ज्यांच्याकडून आपल्याला बोलले घेण्यासारखं आहे किंवा त्यांच्याशिवाय आपलं होऊ शकत नाही किंवा ते आहेत म्हणून सृष्टी आहे, म्हणून त्या सगळ्यांना त्या सगळ्यांचं स्तवन झालं पाहिजे, त्या सगळ्यांचं वंदन झालं पाहिजे. म्हणून सगळी तत्व समर्थांनी या 16व्या दशकाच्या रूपानं दाखवण्याचा यत्न केलेला आहे. म्हणून पहिल्या समासामध्ये वाल्मिक स्तवन दाखवलं. नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमा सांडिली. बोले हे तत्व आपणाला त्या वाल्मिकाकडून घ्यावयाचं होतं. नाम जपता दृढ नेमे, नाम जपता दृढ नेमे. बोले दृढ शब्द महत्त्वाचा आहे, नेमे शब्दसुद्धा महत्त्वाचा आहे. बोले असं नामस्मरण व्हावं, असं नामस्मरण व्हावं, असा नेम लागावा, असा दृढ निश्चय असावा की काय पुण्य सीमा सांडिली. बोलले एक आपलं काहीतरी अकाउंट्स असतं आणि बोलले काहीतरी पापाचं अकाउंट वेगळं, पुण्याचं अकाउंट वेगळं. मग काय होतं बोलले पाप वेगळं भोगावं लागतं, पुण्य वेगळं भोगावं लागतं. पण एक टप्पा असा असतो की ज्या टप्प्यामध्ये पुण्य अफाट अपरिमित सगळं होऊन जातं, मग त्यावेळेस त्याचं पाप देखील त्या ठिकाणी काय केलं जातं. बोलले ह्याचं पुण्य एवढं झालेलं आहे त्याच्यामुळे ते पाप त्याला आता तिथून भोगायची गरज नाही. पुण्य सीमा सांडिली म्हणजे आता याचं पाप पुण्य एवढं होऊन गेलं की याचं पुण्य भोगतच याचं सगळं मनुष्यजन्म सगळा निघून जाईल. किंवा बोलले ह्याने ह्या पुण्याच्या बदल्यात एवढं सार्थक एवढं करून घेतलं किंवा स्वतःचं एवढा उद्धार करून घेतला की पाप भोगायला याला आता वेळच नाही. म्हणून म्हणजे प्रारब्धसुद्धा त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी बाजूला सारलं जातं. त्यासाठी काय महत्त्वाचं आहे, नाम जपता दृढ नेमे. म्हणजे कृतामध्ये ध्यान करायचे, त्रेतामध्ये यज्ञ करायचे, त्यानंतर द्वापारमध्ये पूजा करायची. आणि आता कलियुगामध्ये समर्थांनी काय उपाय दिलेला आहे तर नामस्मरणाचा उपाय दिलेला आहे. माहिती होतं समर्थांना कलियुगामध्ये असं आता ध्यान करायला म्हणजे किती शांतता पाहिजे. आता कृतामध्ये सगळे लोक सगळे असे अवतीभोवती सगळा निसर्ग असायचा, कुठेतरी शेतात अरण्यामध्ये जाऊन ध्यान करायचे, तर तेव्हा ते शक्य होतं. आता तर अरण्यच राहिलेले नाहीत. त्याच्यानंतर त्रेतामध्ये यज्ञ वगैरे करायचे, सगळं त्याचं साधन साहित्य वगैरे तेवढं आणखी ते पवित्र असायला लागायचं किंवा तेवढा वेळ तेवढी शांतता असायला लागायची, तेवढे पुरोहित त्या दर्जाचे असायला लागायचे. आता याच्यातलं काहीच राहिलेलं नाही. म्हणून समर्थांनी आम्हाला आता त्रेतामध्ये यज्ञसुद्धा करायला काही सांगितलेला नाही. द्वापारमध्ये पूजा करायचे, बोलले वेगवेगळे पूजाविधी चालायचे, मंत्रोच्चार चालायचे. तेवढाही वेळ आता कलियुगामध्ये राहिलेला नाही किंवा तशी परिस्थिती राहिलेली नाही. मग आता थोडं देखील काही उघड करताना लोकांना दिसलं तरी लोक नाव ठेवतात. बोलले हे आले मोठे देवदेव करणारे किंवा मग असं किंवा तसं असं काहीतरी उणीव दाखवतील, काहीतरी नाव ठेवतील. तसंही आता काळ राहिलेला नाही. आता काळ कशाचा राहिलेला आहे, गुप्तपणे नामस्मरण करण्याचा काळ राहिलेला आहे. गुप्तपणे नामस्मरण, गुप्तपणे नामस्मरण. मग असं नामस्मरण चालावं, असं नामस्मरण आतमध्ये लागून राहावं, असं नामस्मरण घडावं की पुण्य सीमा सांडिली. एवढं पुण्य करावं, एवढं पुण्य करावं की पापाकडे त्या चित्रगुप्ताचं लक्षच गेलं नाही. त्याने असं म्हणलं पाहिजे की बाबा रे
हे तर एवढं पुण्यच त्याचं एवढं आहे की हे याचा हिशोब करता करता याचं एवढं याचं सगळं फळ भोगता भोगता त्याचं आयुष्य पुरणार नाही. बोलले याचं पाप सगळं जमा करून टाका, म्हणजे याचं पाप झिरो करून टाका, एक अकाउंट क्लिअर. कसं असतं की एक थोडंसं आता आपण कुठल्याही व्यवहाराचा हा नियमच आहे. म्हणजे एखाद्या समजा मोठा व्यवहार केला, काय व्यवहार केला, 10 लाखाचा 15 लाखाचा प्लॉट समजा आपण घेतला आणि काय होतं समजा त्या हिशेब केला, समजा 1000 1 रुपया किंवा 1010 रुपयाने आपला भाव ठरला. मग गुणिले तेवढं स्क्वेअर फूट केलं आणि उत्तर आलं समजा बोलले 1000 जर प्लॉट असेल तर समजा उत्तर आलं सगळा हिशेब काढून काहीतरी 2 3 4 5 रुपये भाव ठरला आणि उत्तर जर आलं समजा की 10,02,315 असं काहीतरी उत्तर आलं समजा, उदाहरण आहे. आणि मग तो समोरचा काय बोलतो की बोलतो आता एवढा व्यवहार आहे, हे वरचे जाऊ द्या, 10 लाख तुम्ही ठोक धरून चला. आता असे जर तुम्हाला किंवा कोणाला इतर वेळेस जर म्हटलं 2,000 मला द्या किंवा 2,000 घ्या किंवा 500 रुपये द्या, तरी कोणी 10 रुपयेसुद्धा एक्स्ट्रा देत नाही. पण तेवढा व्यवहार होता ना 10 लाखाचा, त्याच्यामध्ये असे 1000 2,000 200 300 काही कोणी एवढं लक्षात घेत नाही. आणि बोलले ठीक आहे, बोलले 10 लाखाचा व्यवहार आहे, म्हणजे काय झालं 2,000 वरचे जे 200-300 रुपये ते लॅप्स झाले, असून देखील लॅप्स झाले. तसंच काहीसं त्या चित्रगुप्ताचं आहे. बोले असं नामस्मरण करावं, नाम जपता दृढ नेमे पुण्य सीमा सांडेली. बोलले एवढं पुण्य उभं करावं की पाप वगैरे वगैरे सगळं प्रारब्ध सगळं जळून गेलं पाहिजे, असा दृढनिश्चय असायला पाहिजे, अशी अपेक्षा समर्थांनी त्या वाल्मिकी स्तवनाच्या सगळ्या माध्यमातून व्यक्त केली. आणि त्यापासून घेऊन आपण उठता बसता कामधंदा करता अत्यंत गोडी हरिनामाची आपल्या हृदयी लागावी, अशी एक समर्थांची अपेक्षा आहे. भाव महत्त्वाचा आहे. बोलले त्या ह्या सगळ्या गोडी लागण्यामागे, हे सगळं नाम करण्यामागे काय महत्त्वाचं आहे, भाव असतो, प्रेम असतं. ती संख्या महत्त्वाची नाही की किती नामस्मरण घडलं. बोलले ते भाव आला तरच हे एवढं नामस्मरण घडतं, नाहीतर असं कामापुरतं तेवढे प्रत्येकजण नामस्मरण करतो, मग त्याच्यातून भगवंताला कळत नाही की बोलले हा किती माझा निस्सीम भक्त आहे, किती जवळचा आहे, किती लांबचा आहे, किती कामाचा आहे, किंवा नुसत्या कामापुरता मामा आहे. बोलले हे असं हृदय आनंद वाटावा, असं हृदय भाव प्रकट व्हावा, असं सदन कदा येता जाता उठता बसता अंतरी असं नामस्मरण चिकटून राहावं, जेणेकरून काय होईल पुण्य सीमा सांडेली. जेणेकरून मग हा असं नाही की मग भाव असला ना, तुमचं 2 मिनटातून 5 मिनटातून एखाद वेळेस जरी स्मरण झालं ना, तरी तो भाव आतमध्ये शुद्ध भाव तेवढा वेळ आतमध्ये हृदयात राहतो. मग तेवढ्या वेळात तुम्ही 50 नामस्मरण केले काय, 1 केले काय, तो विषयच नाही, भाव महत्त्वाचा आहे. असा भाव आमचा भगवंती प्रकट व्हावा किंवा भगवंताबद्दल आमचं हे सगळं भावानं सगळं कार्य भक्तीचं सगळं होत राहावं, अशी अपेक्षा समर्थांची त्या पहिल्या समासामध्ये समर्थांनी व्यक्त केली. त्यानंतर दुसरा समास आता समर्थांनी द्यायला घेतलेला आहे सूर्यस्तवन निरूपण नाम. बोलले सूर्यासारखं आपण व्हावं, सूर्याचे गुण गाण्याचा समर्थांचा हा सगळा उद्देश आहे. म्हणून दशक 16वा तत्वाण वयाचा समास दुसरा सूर्यस्तवन निरूपण नाम श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा सूर्यवंश, सकळ वंशांमध्ये विशेष मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. म्हणून मग आता सूर्यवंशाचं आधी सूर्यवंशाचं सगळं कौतुक समर्थांनी केलं की म्हणाले बाबा असे खूप सारे वंश आहेत, एक चंद्रलोक आहे, सूर्यवंश आहे, वेगवेगळे सगळे वंश आहेत, त्यातला बोलले हा अत्यंत महत्त्वाचा सूर्यवंश आहे आणि सगळ्या वंशांमध्ये हा विशेष आहे. आणि का विशेष आहे, कारण मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी. बोलले त्या सूर्यमंडळाचा प्रकाश इकडे भूमंडळावर आलेला आहे, म्हणून बोलले काय झालेलं आहे तर बोलले या सगळ्या पृथ्वीवर प्रकाश आहे किंवा जीवन आहे. जर हा सूर्य नसता किंवा हा जर वंश नसता
तर हा प्रकाश असा सगळीकडे आलाच नसता, अंधारमय सगळं जग झालं असतं आणि या सगळ्या जगामध्ये बोलले कदाचित ही जीवसृष्टी राहिली नसती. कारण सूर्याचा प्रकाश आला म्हणून वनस्पती काय करू शकतात, प्रकाश संश्लेषण करू शकतात. हरित लवक त्यांच्यामध्ये असतं आणि ते प्रकाशाच्या मदतीनं काय करतं तर अन्न तयार करतं. ते सगळं अन्न वनस्पतीमध्ये तयार होतं आणि ते सगळे जीवमात्रांसाठी एक जीवन म्हणून ते कार्य करत असतं. मग हा सगळा महिमा किंवा ही सगळी कृपा कोणाची आहे तर मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळी, म्हणजे या सगळ्या सूर्यवंशाची ही सगळी कृपा आहे. म्हणून या सगळ्या सूर्यवंशाला समर्थांनी या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे. सोमा अंगी आहे लांछन, पक्षा एका होय क्षीण, रविकिरणे फाकता आपण कळाहीन होय. मग आता समर्थांनी या ठिकाणी या सूर्याची तुलना कोणाशी केली तर सोमा अंगी आहे लांछन. सोम म्हणजे चंद्र. आता चंद्र म्हणजे काय आहे तर मनाची भूमिका आहे. पक्षा एका होय क्षीण, बोलले मनाला काही स्वतंत्र अस्तित्व आहे का, नाही. मनाला स्वतंत्र अस्तित्व नाही. मन काय करतं, मन इंद्रियांच्या ठाई बसून बोलले वेगवेगळ्या सगळ्या अपेक्षा इच्छा सगळं व्यक्त करत असतं. पण या मनाचा काट का कोणापाशी आहे तर बुद्धीपाशी आहे, विवेकापाशी आहे. आणि बुद्धी आणि विवेक हे कोणाचं प्रतीक आहे तर सूर्याचं प्रतीक आहे. आता म्हणून काट मारता आला पाहिजे. आता चेकलिस्ट येते आपल्यासमोर, प्रत्येक वेळेस काय येते चेकलिस्ट येते आणि ही चेकलिस्ट आपल्याला बुद्धीच्या सहाय्यानं तपासायची असते. बोलले संघर्ष उभा राहतो. काय उभा राहतो की हे करू की न करू, हे बघू की नको बघू, याला यस म्हणू की नको म्हणू, त्याला यस म्हणू की नको म्हणू. हे करत असताना आपल्याकडे काय उभी राहते, चेकलिस्ट उभी राहते. आता ही चेकलिस्ट सादर करण्याचं काम कोण करतं तर मन करतं. बाबा रे असं असं माझं इच्छा आहे, असं असं केलं तर फार बरं होईल, मला हे करावंसं वाटतं आहे, मला हे बघावंसं वाटतं आहे, बोलावंसं वाटतं आहे. हे जे वाटतं आहे ना हे कोण आहे तर सोम आहे, मन आहे. आणि समर्थांनी स्पष्ट सांगून टाकलं सोमा अंगी आहे लांछन. बाबा रे या मनाचं ऐकशील तर काय आहे, सोमा अंगी आहे लांछन. बोलले मनाचं ऐकलं रे ऐकलं, मनाची चेकलिस्ट पास ॲज इट इज जशीच्या तशी पास केली रे केली तर काय आहे लांछन आहे. लांछन कोणावर आहे, मनावर आहे का, मनाला कोणी ओळखतं का, मनाला कोणी विचारतं का, नाही. तर मन ही एक काल्पनिकली सगळी वस्तू आहे किंवा एक विकार आहे असं धरलं तरी चालेल. कारण विकार आहे तोपर्यंत मन आहे. काहीतरी विकार झाला, विकार म्हणजे काय, आता बघा ना पाऊस, एखादा तलाव आहे, त्या पाण्याचं पाणी अत्यंत शांत स्थिर आहे आणि त्यातला एखाद दुसरा जरी खडा आपण त्याच्यामध्ये फेकला, दगड फेकला तर त्या तलावाच्या पाण्यावर काय उठले, तरंग उठले. आणि जे स्थिर पाणी होतं, निश्चळ पाणी होतं, त्याच्यावर बोलले लहरी उमटल्या. मग ह्या लहरी किती वेळ थांबतील, बोलले थोडंसं 1-2-4 मिनटं, अर्धा मिनिट, 1 मिनिट, त्या पलीकडे नाही. पुन्हा ते पाणी सगळं स्थिर होणार. आता लहरी दिसते आहे म्हणून लहरीचं काही स्वतंत्र असं काही नाही. तो एवढ्यापुरतं ते काहीतरी दगड पडला म्हणून ते आलं. मग आता जो पाहणारा जो आहे त्याला काय वाटतं की हे पाण्यावर काहीतरी वेगळं आहे. पण बाबा ते काहीच वेगळं नाही. ते पाण्यावर फक्त काय आलेलं आहे, एक तेवढ्यापुरता विकार आलेला आहे. म्हणजे विकार म्हणजे बदल, कार म्हणजे बदल झाला, थोडासा काही अल्प कालावधीसाठी जो बदल झाला त्याला विकार असे म्हटले गेले. मग विकार आला म्हणून काही असं दिव्य भव्य काहीतरी वेगळं झालं, काही विशेष झालं का, नाही. तर जो निरीक्षक होता म्हणजे ते जे पाहणारा होता त्याने लगेच निर्णय घेऊन टाकला की बोलले हे पाण्यावर काहीतरी वेगळं आहे
आणि मला ह्या वेगळेपणासोबत जायचं आहे. पण तो जर थोडा थांबला असता तर काय झालं असतं, तो विकार आपोआप शांत झाला असता. विकार शांत झाला असता, लहरी थांबल्या असत्या, पाणी पुन्हा निश्चळ झालं असतं. आता लांछन येणे आणि जाणे आहे, म्हणजे लय पावलं ते मन. काय झालं, लय पावलं. म्हणजे हे असंच विकारांचं आहे. एक मनाकडे इच्छा वासना ज्या प्रकट झाल्या त्या लय पण पावतात. आता त्यांना लय पावू देण्याची वाट बघावी. त्यांच्यासोबत जाऊन स्वतः लय पावू नये. तटस्थपणे बघावं, निरीक्षण करावं, एक ऑब्झर्वेशन करावं, स्वतःचं ऑब्झर्वेशन करावं, त्या विचारांचं त्या विकारांचं ऑब्झर्वेशन करावं, निरीक्षण करावं. हे समर्थांना या ठिकाणी आम्हाला सांगायचं आहे. कारण बाबा त्याच्यासोबत जर जाशील ते लगेच स्वीकारशील, थोडा वेळ जाऊ द्यावा, त्याच्याकडे फक्त बघत राहावं, काहीच नाही. त्याला विरोध पण करू नये आणि त्याला ॲक्सेप्ट पण करू ॲज इट इज, जसे आहे तसे. ठेविले अनंते तैसेचे राहावे. म्हणजे हे जे आहे ना ते खरं म्हणजे ह्याही हिशोबाने एक लागू पडणारी सगळी भूमिका आहे. ठेविले अनंते, कसं ठेवलं आहे आम्हाला अनंतानं? अत्यंत निश्चळ आहे आम्ही, अत्यंत शांत आहोत आम्ही, अत्यंत पवित्र आहोत आम्ही, अत्यंत निर्मळ आहोत आम्ही, अत्यंत सुंदर आहोत आम्ही. आतून 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 कसलाही विकार नाही, कसलाही द्वेष नाही कोणाबद्दल, कोणाबद्दल राग नाही, संताप नाही, तिरस्कार नाही, हेवा नाही. मी सगळ्यांचा, सगळे माझे, मी देवाचा, देव माझा. बोलले ही जी भूमिका आहे ना ही आमची आतली ओरिजिनल भूमिका आहे. म्हणून बोलले जसं आहे तसं राहायला. मग ही भूमिका आम्हाला टिकवायची आहे. हेच आमच्यासमोरचं काय आहे तर चॅलेंज आहे. म्हणून मग असं कोणीतरी एखादा काम आला, कोणीतरी एखादा क्रोध आला, कुठेतरी एखादा तिरस्कार आला, कुठेतरी एखादा द्वेष उभा राहिला, हेवा उभा राहिला, त्याला आम्ही लगेच ॲक्सेप्ट करायचं आणि आमचं आतलं जे शांत पाणी आहे त्याच्यात खडा टाकायचा का? नाही, साधं आणि सिंपल आहे. म्हणजे येतं त्यांना कसं टॅकल करायचं, कसं त्याच्यासोबत रिॲक्ट करायचं, काही नाही, फक्त त्याच्याकडे बघत राहायचं. जसं एखादा व्यक्ती ध्यान करत असताना काय करतो, बोलले तो आपल्या श्वासांवर लक्ष, डोळे अलगद बंद करतो, सरळ बसतो आणि आपल्या श्वासप्रक्रियेवर फक्त ते श्वासप्रक्रियेला फक्त फील करतो. तो असं श्वास घेत पण नाही, सोडत पण नाही. तो थांबलेला असेल तर थांबलेलाच राहू देतो, त्याच्या तो नादी लागत नाही. नो रिॲक्शन, ओनली ऑब्झर्वेशन. आयुष्यात हे असंच पाहिजे माणसाचं. असे विषय वासना विकारांच्या प्रती नो रिॲक्शन, ओनली ऑब्झर्वेशन. फक्त ऑब्झर्वेशन, फक्त ऑब्झर्वेशन. ते येतात, थोडा वेळ थांबतात, वाट बघतात आमच्याकडे. आता बाहेर एखादा भिकारी आला, कुत्रा आला, गाय आली, ते काय करतात, थोडा वेळ असे थांबतात आणि बघतात, कोणी आम्हाला देतं का, कोणी आम्हाला देतं का, कोणी आम्हाला देतं का. जर त्यांना आतून रिस्पॉन्स आला नाही तर ते काय करतात, लगेच पुढचं घर धरतात. सेम आहे, सेम आहे, सेम आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता. मग आमचं लक्ष त्यावेळेस कुठे पाहिजे? जसं तर ध्यान करणाऱ्या व्यक्तीचं लक्ष आमच्या श्वासावर असतं. तो फक्त ऑब्झर्वेशन करतो, तरी त्याचे सगळे विचार बाजूला पळतात. अलगद शांत शांत होत जातो. त्याच्या शरीरावरचा सगळा तणाव सगळा निघत जातो. हे सगळं तसंच आहे. मनाला पण त्या पद्धतीनं आम्हाला हँडल करायचं आहे. आणि हँडल का करायचं आहे? कारण त्याच्या अंगी आहे लांछन. सोम म्हणजे चंद्र, चंद्र म्हणजे मनाचं प्रतीक. त्याच्याकडे डाग पण आहे. सूर्याला डाग दिसतो का आपल्याला? नाही दिसत. चंद्राला डाग आहे बोलले. आणि तो डाग म्हणजेच लांछन आहे असं जणू आपण समजूया. पक्षा एका होय क्षीण म्हणजे ती लहरी,
काही थोडा वेळ एक 5-10 मिनिटात होईल शांत. मग अशा वेळेस आपण त्या स्थळापासून बाजूला झालं पाहिजे, जिथे काम उभा राहतो आहे, जिथे क्रोध उभा राहतो आहे, जिथे तिरस्कार उभा राहतो आहे, तिथून थोडंसं बाजूला जावं. कुठेतरी काहीतरी वेगळं काम करावं, जे आवडतं ते काम करायला लागावं, किंवा थोडं 5-10 मिनिटात आलो म्हणावं, बाहेर निघावं, थोडं मोकळ्या हवेत यावं. फार सोपे सोपे उपाय आहे. समजा घरात आपलं काहीतरी सुरू आहे आणि आपल्याला समजा वाटतं आहे की आता मला खूप राग येतो आहे, खूप काहीतरी माझ्या मनात खूप कालवा होते आहे. मी त्या क्षणाला तिथून जागा सोडली पाहिजे. याच्यासाठी आम्ही तेवढं भानावर असलो पाहिजे. भान असण्यासाठी आम्हाला तेवढं आमच्याकडे नामस्मरण असलं पाहिजे, किंवा आम्हाला काहीतरी ध्यान आम्ही केलं पाहिजे, निदान शांत तरी बसलो पाहिजे. काहीतरी असं बुद्धीला आम्ही स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सोमा अंगी आहे लांछन, पक्षा एका हो. थोडा वेळ गेला की ते क्षीण होऊन जातं. त्याला क्षीण होऊ द्यायचं. आम्ही कशाला क्षीण व्हायचं? आम्ही क्षीण होऊ नये. रविकिरण फाकता आपण कळाहीन होय. ते काय आहे, ते इकडून तिकडून सगळे एनर्जी घेतात ते चंद्रलोकवाले. त्यांना स्वतःचा प्रकाश आहे का? नाही. बोलले सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो, तर चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचतो. मग आम्हाला असं वाटतं की चंद्राकडे उजेड आहे. बोलले असंच आहे. हे मन पण काय करतं, असं इकडून तिकडून त्याची एक मुख्य परमात्म्याची शक्ती सगळीकडे आहे, तिचा वापर करतं आणि असं दाखवतं की माझ्या अंगी ते सुख आहे, माझ्या अंगी ती सगळी, पण खरंच सुख परमात्म्यामध्ये आहे. हे गोडी अनुभवल्याशिवाय कळत नाही. बोलले परमात्मा जाऊच द्या, एक आत्मस्वरूप जरी आम्ही स्वतःचं एक बुद्धी स्थिर केली ना, तरी जे आनंद, जे सुख, जे शांतता आम्हाला लाभत असते ती बोलले अवर्णनीय आहे. म्हणून पक्षा एका होय क्षण, रवी किरणे फाकता आपण कळाहीन होय. कळाहीन. थोडे दिवस त्यांची कळा लीळा असते मनाची, चंद्राची. नंतर त्यांचा तो बोलले 15वाडा संपला. जसं मनाचं ते तेवढं 5-10 मिनटं गेले, वासनेचे तेवढं 5-10 मिनटं गेले, क्रोधाचे तेवढे 5-10 मिनटं पास झाले की मग काय होतं, कळाहीन होय. म्हणजे पास करायला शिकलो पाहिजे. लेट गो म्हणजे जाऊ द्यायला शिकलो पाहिजे. लगेच प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्तीन, प्रत्येक समस्येला आम्ही रिॲक्टच केलं पाहिजे असं काही नाही. लेट गो बोलले म्हणायचं आणि सगळं ॲज इट इज ठेविल्यानंतर तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे, जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणी मात्रांसी. आता सूर्याच्या प्रकाशाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही, कारण सूर्याच्या बदल्यात आता आम्ही माणसानं कितीही नवीन सोलार तर काही विषयच नाही, सोलारची एनर्जी सूर्यापासूनच येणार, पण दुसऱ्या काहीतरी समजा वाऱ्यापासून म्हणा किंवा वेगवेगळ्या पाण्यापासून सगळे काहीतरी ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या सूर्याच्या बदल्यात असे काहीतरी हजारो लाखो LED वगैरे रस्त्याने लावायचे म्हटले तरी देखील सूर्याचा एवढा प्रकाश येणं शक्य नाही. आणि बोलले ह्याचा प्रकाश स्वच्छ, त्याचा प्रकाश सगळा थोडासा अंधुक असतो आणि तुलना मात्र दोघांची होणे शक्य नाही. बोलले असंच आहे, एक परमार्थाचं जे सुख आहे, एक विवेकाचं, एक जागृतीचं, जागं होण्याचं जे भान आहे किंवा जे विश्रांती आहे, त्याच्या बदल्यात आम्ही हे असे सटर बटर विषय सुख कितीही बोलले उभे केले. या कारणे सूर्यापुढे दुसरी साम्यता न घडे, कारण पक्षा एका होय क्षीण. ते असं येतात जातात म्हणून असं बघा ना, आपल्याला अनुभव आलेला असेल, प्रत्येकाला अनुभव आलेला आहे. एखाद्या गोष्टीसाठी आम्ही जीवाचं रान करतो, ती मिळावी म्हणून वेगवेगळे सगळे यत्न करतो, रात्रीचा दिवस खूप अफाट असे कष्ट करतो आणि ती मिळाल्यानंतर काय 2-3 दिवस आम्हाला त्या गोष्टीचं सुख वाटतं, आनंद वाटतो आणि मग काय होतं आणखी
पुढे 2, 4, 5 दिवसांनी, 10 दिवसांनी, महिनाभराने आणखी माणूस वेगळ्या काहीतरी सुखाच्या मागे धावतो. पक्षा एका हो यक्षिण, हेच आहे ते. म्हणजे विषयजनित सुख जे आहे, भौतिक प्रकृतीजन्य जे सुख आहे ते असंच आहे. त्याला वेळ आहे, त्याला बंधन आहे. पण बोलले आत्मिक जे सुख आहे, भक्तीचं जे सुख आहे, देवाचं होण्यामध्ये, देवाशी भाव सख्य जोडण्यामध्ये जे सुख आहे ते चिरकाल टिकणारं आहे. खरं तर आम्हाला त्याची अजून ओळखसुद्धा झालेली नाही, पण ज्याला झाली त्याला ते कळतं. एक साधं नमुना जर बघायचा असेल तर एक थोडं ध्यानाच्या माध्यमातून आपण हे सगळं त्याची अनुभूती घेऊ शकतो. काही नाही, एक डोळे बंद करून बोलले एक फक्त श्वास जो आपला सुरू आहे त्याला अनुभव करायचा. फक्त त्याच्याकडे लक्ष ठेवायचं, येतोय की जातोय. त्याला आपण आणायचं न्यायचं भानगडीत पडायचं नाही, त्याला फक्त ऑब्झर्व करायचं. बोलले जे निवांतपणा, जी शांतता, जे समाधान आम्हाला त्यावेळेस मिळतं ना, तो त्याचा एक सॉर्ट आहे. म्हणजे काय, एक तुकडा आहे किंवा एक अनुभूती आहे. क्षणभर असं निश्चळ निवांतपणा त्या परमात्म्याच्या ठाई, त्या परमात्म्याच्या ठाई. बोलले याच्यापेक्षा कितीतरी एक सुंदर असं ते सगळं सूत्र आहे. म्हणून त्याला दुसरी साम्यता नाही. हे असे येतील जातील, परंतु या सम हाच कोण, एक परमार्थाशिवाय परब्रह्माशिवाय परमात्म्याची तुलना कोणाशी शक्य नाही. जयाच्या प्रकाशे उजळे प्राणीमात्रांचे. सूर्याच्या प्रकाशानं सगळं उजेडतं आणि त्याचा प्रकाश नाहीसा झाला म्हणजे काय होतं, मावळतं. आता सूर्य या अर्थानं आणखी एक असा आशय आहे की बाबा रे, सूर्य म्हणजे एक परमार्थाची परमेश्वराची कृपा किंवा त्याचं आशीर्वचन आहे, आशीर्वाद आहे. तोपर्यंत काय आहे, उजेड आहे. त्याने हात काढला, त्याची कृपा बाजूला झाली तर काय होणार आहे, जयाशा बोलले सगळा अंधकार सगळं संपून जातं. बोलले आपल्या आयुष्यामध्ये आनंद सुख आणखीन बोलले एक जे काय बाबा उत्तम आहे, जे चांगलं आहे ते भगवंताच्या कृपेनं आहे. म्हणून त्याच्यापासून आपण अलिप्त होऊ नये किंवा त्याला आपण अंतर देऊ नये. उपेक्षी कदा रामदासाभिमानी. बोलले त्याची उपेक्षा करू नये आणि बोलले त्याचा नेहमी आपण आदर करावा किंवा त्याचं नेहमी आपण आवाहन करावं. हे आपल्याला समर्थ या सगळ्या प्रसंगाच्या माध्यमातून सांगू इच्छितात. म्हणून जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणीमात्रांचे. त्याच्याच प्रकाशानं उजेडणार आहे. हरू नये, रडू नये. काही झालं तरी त्याला मांडून मोकळं व्हावं. म्हणजे अर्जुनानं काय केलं, वास्तविक अर्जुनापेक्षा युद्धकौशल्य कर्णाकडे श्रेष्ठ होतं. तर हे कशावरून, त्या रथाच्या उदाहरणावरून सिद्ध होतं की प्रत्यक्ष भगवयुगाचा मालक रथावर बसलेला असताना अर्जुनाचा रथ तरी देखील मागे सरायचा. भले कर्णाचा रथ थोडा जास्त मागे जायचा, पण हीच प्रश्न किंवा ही शंका अर्जुनानं जेव्हा कृष्णाला सांगितली. म्हणाले मी जर अस्त्र चालवलं तर कर्णाचा रथ हा कितीतरी मागे जातो, म्हणजे त्याचं सामर्थ्य माझ्यापेक्षा कमी आहे. कृष्ण म्हणाले नाही, तुझ्या रथावर मी आहे म्हणून तू थोडासा मागे सरकतो. मी जर तुझ्या रथावर नसतो तर तू पार उडाला असता. समजून घ्यायचं, आपल्या पण आयुष्यामध्ये असे खूप सारे कर्ण आहेत, आपले प्रारब्धरूपी, आपले पूर्वकर्मरूपी. आणि बोलले ते आपल्याकडे कोण आहे, आज उपासना आहे, सद्गुरू आहे, सद्गुरू आश्रय आहे. म्हणून आपण काय वाचतो आहोत. आपण जर बोलले हा आश्रय आपल्याकडे नसता किंवा हा स्वामी, हे अधिष्ठान आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतरामध्ये जर नसतं तर काय झालं असतं, आपण पार उडालो असतो. आभार मानायचे आणि परमेश्वराला नित्य निरंतर आठवण त्याची आपण केली पाहिजे.
नाना धर्म नाना कर्मे उत्तमे मध्यमे अधमे सुगमे दुर्गमे नित्यनेमे सृष्टीमध्ये चालते. चालणारच आहे. सृष्टीमध्ये आपण आहोत, जन्माला आलो. सुख दुःख प्रसंग, चांगला प्रसंग, बाका प्रसंग, बोलले हे असं येणारच आहे. महत्त्व याला नाही. महत्त्व याला काय आहे, तुम्ही कसे राहतात, तुम्ही त्याला तर कसे हँडल करतात, तुम्ही त्याला कसे रिॲक्ट करतात, हे याला महत्त्व आहे. पण भान आपलं फक्त आपल्याला टिकवायचं आहे. हेच आपलं जीवनातील आपलं लक्ष आहे. चित्त अंतःकरण शुद्ध ठेवायचं, भगवंती लावायचं, मी ह्यांच्यातला नाही. हे काय आहे, हे पक्ष आहे का, हय क्षीण, हे येणार आहे जाणार आहे. मी आणि माझा भगवंत असं त्याची असे, म्हणून माझं पाणी मला तरंगविरहित ठेवायचं आहे. बाहेरचे खडे मी माझ्यामध्ये घेणार नाही. ते खडे मी असे किनाऱ्यावर करून टाकेल, किंवा आले तरी त्याच्याकडे बघत राहील. त्याचं फार बाऊ करणार. येतात खडे, पडतात खडे, काही विषय नाही. येतात प्रसंग, चिंता सगळ्यांना आहे, दुःख सगळ्यांना आहे. पण कोण त्याच्याकडे कसा बघतो. येऊ आले ती उद्या बघायचं, थोड्या वेळ थांबेल, निघून जाईल. त्याच्यासोबत लगेच रडायचं, त्याच्यासोबत वाहून जायचं का लगेच नाही. लगेच काहीतरी टोकाची भूमिका घेऊन टाकायची का नाही. काहीतरी लगेच रिॲक्शन, रडापड, बोंबल, काही नाही. आभार मानायचे. भगवंता, कदाचित माझ्या प्रारब्धामध्ये याच्यापेक्षा जास्त तू कदाचित बोलले माझं दुःख असेल किंवा माझं प्रसंग असेल, पण तू आहेस म्हणून बाबा बरं आहे. तुझ्यामुळे हे सगळं मी सांभाळू शकतो किंवा मी हे सगळं सहन करू शकतो. म्हणून मग समर्थांनी सांगितलं की बाबा नाना धर्म कर्म उत्तम मध्यम अधम सुगम दुर्गमे नित्यनेमे सृष्टीमध्ये चालणारच आहे, काही विषय नाही. वेदशास्त्रे आणि पुराणे मंत्र यंत्र नाना साधने संध्या स्नान पूजा विधाने सुरेवीन बापुडी. पण मग सगळे अवडंबर सगळं कर्मकांड करण्याला काही अर्थ नाही. एक सूर्यवीन बापुडी भाव, आमचा प्रेम आमचा भगवंताबद्दल असलं पाहिजे. म्हणजे भगवंतासाठी भगवंत, भावासाठी भाव, परमार्थासाठी परमार्थ, ही एक खूण आहे भगवत कृपा प्राप्त करण्याची. मग काही मागावे लागत नाही, काही सांडावे लागत नाही. आपोआप सगळ्या गोष्टी, सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आधी भगवंतावर आपण प्रेम करायला शिकलो पाहिजे, निस्वार्थपणे, निष्कामपणे, निस्सीमपणे. मग थोडं जरी केलं ना, पण ते निस्सीम पाहिजे, निष्काम पाहिजे. कित्येकांचा हा स्वानुभव आहे. म्हणजे थोडं असं बाबा रे तू ठेव, जसा आहे तसं ठेव, काही हरकत नाही, मी तुझा असं आहे तू, आणि बोलले मी तुला सोडणार नाही. सुख असू दे, दुःख असू दे, माझं तुझ्यावरचं श्रद्धा कधी ढळणार नाही. प्रारब्ध धर्म कर्म संयोगानं काही गोष्टी येतात, काही दुःख असतात. प्रत्येक जीवाच्या वाट्याला काहीतरी दुःख आहे. प्रारब्ध धर्म कर्म संयोगाचा हा सगळा परिणाम आहे. आणि बोलले हे असलं तरी काही हरकत नाही, पण माझ्या भगवंतावर नितांत श्रद्धा आहे, विश्वास आहे, आदर आहे, तो कधीच कमी होणार नाही. आणि येणार जाणार यांच्याकडे मी कशाला बघू. मी माझ्या भगवंताकडे आणि माझ्या सगळ्या मुख्य हेतूकडे जीवनाच्या मी माझं सगळं लक्ष, माझा उद्देश सगळा मी अर्पण करणार. म्हणून वेदशास्त्रे पुराणे मंत्रयंत्र नाना साधने संध्या स्नान पूजा विधाने सूर्यवीन बापुडी. नाना योग नाना मते पाहो जाता असंख्याते जाती आपोलाल्या पंथे सूर्य उदय झालिया. बोलले आता योग आहेत, मतं आहेत, खूप सारे आहेत, पण सगळ्यांच्या मुळाशी काय आहे तर एक मुख्य जो परमात्मा आहे तोच आहे. वेगवेगळे धर्म आहेत, वेगवेगळे सगळे पंथ आहेत, सगळ्यांच्या मुळाशी एकच ते एक तत्त्व आहे. कुठलं तत्त्व आहे? परमेश्वर तत्त्व आहे. म्हणून बोलले नाना योग नाना मते, हे जरी असंख्य असले तरी शेवटी ते एकाच बोलले नदीला येऊन मिळतात,
एकाच सगळ्या समुद्राला सगळ्या नद्या येऊन मिळतात. आकाशातम पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छती. कुठल्याही देवाची भक्ती केली, उपासना केली, सगळी एका केशवाला जाऊन पोचते, एका नारायणाला, मुख्य जो आहे त्याला जाऊन पोचते. म्हणून मग बोलले मूळ काय आहे, वेदशास्त्र कर्मकांड वगैरे हे सगळं मूळ नाही. मूळ परमात्मा आहे, मूळ त्याच्याबद्दलचं प्रेम आहे, मूळ त्याची आठवण आहे, मूळ त्याची उपासना आहे. जे बाबा मुख्य हेतू आपला आपण विसरू नये. कर्मकांड, पूजा पद्धती, वेदशास्त्र इकडे तिकडे झालं तरी काही हरकत नाही. वेळ चुकली, दिवा विझला, हे सांडलं ते सांडलं, याचा काही एक बोलले फरक पडत नाही. भाव शुद्ध असलं पाहिजे, अंतरातलं प्रेम आमचं शुद्ध असलं पाहिजे. बोलले हे असं जर असेल ना तर बोलले मग काही त्या ठिकाणी बोलले कमी नाही किंवा काही त्या ठिकाणी फरक पडत नाही. प्रपंचिक अथवा परमार्थिक कार्य करणे कोणी एक, दिवसे विन निरार्थक सार्थक नव्हे. बोलले प्रापंचिक आणि परमार्थिक बोलले दोघं कार्य करण्यासाठी काय पाहिजे, सूर्याचा उजेड पाहिजे. आता एकीकडे समर्थ आपणाला सूर्याचं महिमान सांगत आहेत आणि त्यासोबत बोलले एक सूर्य कोणाचं प्रतीक आहे, सूर्य त्या परमेश्वराचं, त्या मुख्य परब्रह्माचं प्रतीक आहे, त्याची देखील ओळख आम्हाला करून देत आहेत. काय सांगितलं, बोलले प्रपंची अथवा परमार्थी. सामर्थ्य कोणाचं पाहिजे, कार्य करणे कोणी एक, दिवसे विन निरर्थक सार्थक होय. त्या सूर्याशिवाय, त्या उजेडाशिवाय, त्या प्रकाशाशिवाय बोलले त्याचं हे कुठलंच कार्य प्रपंचिक परमार्थिक चालू शकत नाही. तर यातून आणखी समर्थ आम्हाला काय सांगू इच्छिता, बाबा रे प्रपंच असू दे, परमार्थ असू दे, त्याच्या कृपेशिवाय काही शक्य नाही. त्याची कृपा असेल तर सगळ्या गोष्टी होतात, पण त्याची कृपा आम्हाला एक परमार्थ मार्ग दाखवण्यापुरती असते, पण पुढे आम्हालाच करायचं असतं. बऱ्याचदा परमार्थ मार्गामध्ये असं होतं की सुरुवातीला आम्ही जेव्हा परमार्थात लागतो तेव्हा काय होतं, आम्हाला एकदम आनंद वाटतो. खूप थोडंसं उपासना केली, थोडंसं नामस्मरण केलं, खूप असं काहीतरी जग जिंकल्यासारखं वाटतं, खूप आनंद होतो, खूप असं वाटतं किती करू किती नाही. पण हे थोडेच दिवस टिकतं. नंतर काय होतं, नंतर कंटाळा यायला लागतो. मग समर्थ काय म्हणतात की बाबा रे आत्ता तुझी कसोटी आहे, पूर्वी जे होतं ना ती कृपा होती. तुला हे जे परमार्थाचं जे सुख आहे किंवा परमार्थाचं जे स्वरूप आहे ते दाखवण्यासाठी म्हणून मी काय केलं होतं, तुला त्याचा एक अंश दाखवला, प्रकाशाचा एक किरण दिसला, म्हणजे कळलं की प्रकाशाचं नेमकं स्वरूप कसं आहे. पण आता पूर्ण प्रकाशाला प्राप्त करावायचं असेल तर हा सगळा मधला मायेचा पडदा बाबा तुला सगळा सारावा लागेल आणि त्यासाठी प्रयत्नपूर्वक तुला काम करावं लागेल, निष्ठेने काम करावं लागेल, त्यासाठी कष्ट करावे लागतील. म्हणजे असं हे एक साधं सुंदर सिंपल समर्थांना या ठिकाणी सांगावयाचं आहे की बाबा रे प्रपंच अथवा परमार्थिक बोलले काही असू दे, पण काय आहे, कार्य करणे कोणी एक, दिवसे विन निरर्थक सार्थक नव्हे. बोलले कार्य करणं हे आम्हाला त्याच्या कृपेशिवाय शक्य नाही. म्हणून बोलले आणि नंतर आमचे प्रयत्न, या दोन्ही गोष्टी जर जुळल्या तर आयुष्यात काही शक्य आहे. बोलले अशक्य असं काही नाही. प्रयत्न आणि परमेश्वराची कृपा, परमेश्वरावर विश्वास, सगळे काही कर्मधर्म आम्ही परमेश्वराला अर्पण करावे आणि प्रयत्न करत राहावे. ही एक सूत्र समर्थ आम्हाला या प्रसंगी सांगू इच्छितात. आणखीन पुढे समर्थ काय म्हणतात की बाबा रे सूर्याचे अधिष्ठान डोळे, डोळे नसता सर्व आंधळे, या कारणे काहीच न चले सूर्ये विन. आता आम्ही जे काही सगळं बघत असतो ते कोणाच्या सगळ्या सामर्थ्यानं बघत असतो, तर सूर्याच्या सामर्थ्यानं. का तर डोळे सूर्याचं रूप आहे किंवा सूर्याचं सामर्थ्य घेऊन डोळे उभे
राहत असतात. दिसायला बऱ्याचदा असं वाटतं आम्हाला की आम्ही असं करून टाकलं, आम्ही तसं करून टाकलं, मी असे प्रयत्न केले, मी अशी मेहनत केली. हे सगळं काही नाही बाबा, प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, पण शेवटी त्याची कृपा असल्याशिवाय बोलले 1-2 मार्काने लोक जेव्हा एखादा व्यक्ती परीक्षेतून एखाद्या नोकरीपासून मुकतो तेव्हा त्याला विचारावं, आणि एखाद दुसरा 1-2 मार्क जास्त पडले म्हणून नोकरीला लागतो त्याला विचारायचं. आता कर्मधर्म संयोगानं किंवा परमेश्वराच्या कृपेनं हे असं बरोबर कुठेतरी बुद्धी सुचते किंवा कोणीतरी येतं, कोणीतरी मदत करतं. आणि म्हणून बोलले काय होतं, कार्य होत असतं. आपण आपलं स्वतःकडे कधीच घेऊ नये. आहे तितके सगळे देवाचे मानावे, आहे तितके सगळं भगवंताला अर्पण करावं. म्हणाल अंध कवित्वे करती, तरी हेही सूर्याचीच गती. थंड झाली आपुली मती, मग मती प्रकाश कायचा. आता मग याला काही जण याचं खंडन करतात. खंडन म्हणजे काय, विरोध करणे. मंडन म्हणजे काय, त्याचं समर्थन करणे. अन्वय आणि व्यतिरेक हे पण बोलले. अन्वय म्हणजे मानणे आणि व्यतिरेक म्हणजे त्याला विरोध करणे किंवा त्याचं विपरीत मत मांडणे. आता काही जण अन्वय करतात, काही जण व्यतिरेक करतात. काही जण म्हणतात की हां, असं कशाचा देव कसला काय, आम्ही सगळे प्रयत्न करतो, आम्ही सगळं हे, आम्ही ते. समर्थ बोलले बाबा, बुद्धी कोण चालवतं? बुद्धी देखील तोच चालवतो. बुद्धी देणे कोणाचे आहे? बुद्धी देणे भगवंताची आहे. भगवंतानं बुद्धीच दिली नसती तर आपल्याला काहीही करणं शक्य होत नसतं. बोलले त्याने मेन फ्यूज बंद करून टाकला. आता आपल्या घरामध्ये आपल्याला असं वाटतं की खूप माझ्या घरात मी काय कमाल केली. मी सगळे माझ्या घरात पंखे सुरू आहे, बल्ब सुरू आहे, ट्यूबलाईट्स सगळ्या सुरू आहेत, सगळे उपकरणं सगळे सुरू आहेत. माझ्या घरामध्ये मी खूप कमाल केलेली आहे. पण त्याने जर मेन DPवरून सप्लाय बंद केला तर सगळे उपकरणं बंद पडायला वेळ लागत नाही. बोलले घर फिरलं की घराचे वासे पण फिरतात. म्हणून परमेश्वराला नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. आता अर्थात याच्यासाठी नाही की त्याने आमचं फक्त चांगलं करावं, वाईट होऊ नये म्हणून देवाला बजावं असं नाही. बोलले आम्ही त्याला नाही बजलं तरी काही फरक पडणार नाही. का फरक पडणार नाही? कारण ते सगळं आमचं कर्मधर्म संयोगानं सगळं आमचं जीवनमान सगळं सुरू असतं. मग बोलले तर आम्ही बोलले त्याच्या प्रेमापोटी, बोलले त्याच्यासाठी म्हणून आम्ही हे सगळं केलं पाहिजे. म्हणून बुद्धी जर गेली तर अंध काय कवित्व करणार. म्हणून अंधळ जरी असला तरी त्याला बुद्धी हवी. बुद्धी असेल तर तो कवित्व करणार. उष्ण प्रकाश तो सूर्याचा, शीत प्रकाश तो चंद्राचा, उष्णत्व नसता देहाचा घात होय. आता असं एखाद्यानं जर म्हणलं की मी सूर्याचं मला आता काही फारसं देणं घेणं नाही, मी चंद्राच्या प्रकाशावर काम करून टाकेल. पण बाबा चंद्राकडे प्रकाश कुठून आला? सूर्यानं चंद्राचा पण सप्लाय जर बंद केला तर चंद्राकडून सुद्धा प्रकाश मिळू शकत नाही. आणि चंद्राचा प्रकाश कसा आहे? शीत आहे. तो असं बुद्धी चेतवणारा नाही, तो बुद्धी भ्रमिष्ट करणारा आहे. मन काय आहे? मनाचं सगळे जे हे सगळे बाहेरचे सगळे जे आहेत ना, संसारातलं, प्रपंचातलं, मायेतलं जे आहे ना, ते सगळं बुद्धी भ्रमित करणारं आहे. परमार्थ हा एकमेव असा आहे की तो आमच्या बुद्धीला चेतवतो, आमचं खरं हित तो जागवत असतो. उष्ण प्रकाश तो सूर्याचा, शीत प्रकाश तो चंद्राचा, उष्णत्व नसता देहाचा घात होय. नुसतं मनाचं ऐकून ऐकून बाबा घात होतो. त्यासाठी बुद्धी, विवेक पाहिजे, काहीतरी उपासना पाहिजे, काहीतरी अधिष्ठान पाहिजे. कार्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. सगळं कार्य होतं, सगळं सुखानं, सगळं आनंदानं सगळं होणार आहे. फक्त काय करायचं?
अधिष्ठान आपलं भगवंत असायला पाहिजे. मुख्य दैवत, मुख्य हेतू, मुख्य आपल्या जीवनातलं मुख्य काय असायला पाहिजे, एकमेव सर्वश्रेष्ठ सर्वात आपली प्रायोरिटी काय असायला पाहिजे, तर ते अधिष्ठान. ते अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. भगवंताचं अधिष्ठान असलं ना की बस सगळं काही व्यवस्थित होणार. काही चिंता करू नये, सगळं मांडत राहायचं. जे हवं नको ते काही. बघ, लहान मूल देखील रडलं नाही तर आई त्याला काही देत नाही. ठीक आहे, आपली अजून तेवढी स्थिती नाही की भगवंतानं आम्हाला सगळं आमची इच्छा जाणून सगळं देईल. नसेल अजून तेवढे सरळ सांगून टाकायचं, भगवंत असं असं आहे मग का, पण असंच पाहिजे असं नाही सांगायचं. आज्ञेप्रमाणे कार्य व्हावं किंवा तुझ्या इच्छेप्रमाणे कार्यभाग घडावा असं निवेदन कधी पण मांडायचं. मग काय होतं, भगवंत सगळं बघतो. भगवंताकडे आहे तशी यंत्रणा. तो मागचं पुढचं सगळं स्कॅन करतो, बघतो याच्या हिताचं काय आहे, आणि लगेच आपलं मग सगळं त्या ठिकाणी बोलले उभं करून देतो. असं त्याच्यावर सोडायचं, आपल्याकडे घ्यायचं नाही. आपल्याला काहीच कळत नाही असं राहायचं. तो बरोबर सगळी व्यवस्था करत असतो. या कारणे सूर्यविन सहसा न चले कारण, श्रोते तुम्ही विचक्षण शोधून पहा. त्याच्याशिवाय कधी चालणार नाही, त्याच्याशिवाय काही होणार नाही. हरिहरांच्या अवतारमूर्ती, शिवशक्तीच्या अनंत व्यक्ती, यापूर्वी होता गबसती आताही आहे. आता बघा ना, तो जणू त्या परमात्म्याचंच प्रतीक आहे. कारण हरिहरांच्या अवतारमूर्ती ह्या काय झाल्या, बोलले येत राहतात जात राहतात, अवतार होतात येतात जातात. राम आले, कृष्ण आले, पण सूर्य काय आहे, होता आणि आहे आणि असतची आहे. तो जणू काही त्या मुख्य परमात्म्याचं प्रतीक आहे. म्हणून बोलले त्या मुख्य देवाला आपण कधी विसरू नये. मुख्य देवाचं आठवण, मुख्य परमात्मा, त्याची आठवण, त्याचं ध्यान, त्याचं चिंतन हे अत्यंत आवश्यक आहे. जितुके संसारासी आले, तितुके सूर्या खाले वर्तले, अंती देहे त्यागून गेले प्रभाकर देखता. आता काय झालं, जेवढे आले ते गेले, सगळ्यांचं काम कोणाशी पडलं, सूर्याशी पडलं. त्याच्याशिवाय काही कोणाचं झालेलं नाही. त्याच्याच सामर्थ्यानं सगळे आले आणि सगळे आपलं जीवनक्रम सगळं क्रमून गेले. चंद्र ऐलीकडे झाला. आता चंद्र, मनाचं अस्तित्व कुठून आलं, ते नंतर आलं. मन माया विकार करी, लो लागला खेळांचा, कळप मिळवला पोरांचा, आल्या गेल्या डायांचा आनंद शोक आहे. हे नंतर आले. तसं जसं कुडी वाढे कुबुद्धी वाढे, तसं मन माया सगळी वाढत गेली. मूळ कोण होता, आत्मारामच होता. आम्हीच होतो, स्वतंत्र होतो, निर्मळ होतो, निश्चळ होतो. हे नंतर आले. चंद्र अलीकडे झाला. या चंद्र बाहेरचा जसा चंद्र हा समुद्र मंथनातून आला. 14 रत्न देवदानवांचं सगळं ते यांच्या सहकार्यानं समुद्र मंथन झालं. लक्ष्मीसोबत तो चंद्र आलेला होता, म्हणून ते दोघं भाऊ बहीण मानले जातात. क्षीरसागरामधून मंथन करून तो बाहेर आलेला होता. तो काय असा स्वयंसिद्ध नाही. मन हे देखील स्वयंसिद्ध नाही. म्हणून हे मनातील सगळे विकार वगैरे फारसे आपण मनावर घेऊ नये. मनाचे विकार मनावर घेऊ नये. यातलं मर्म आपल्याला कळलं पाहिजे. ते असं येणार जाणारं आहे, ते क्षणिक आहे. ते आमच्या सद्गतीला कारण नाही, ते आमचा उद्धार करणारं नाही, ते आमच्या अधोगतीला जाणणारं आहे. म्हणून जे आलं ते तसंच्या तसं त्याला सोडायचं. बुद्धीच्या सहाय्यानं निर्णय घ्यायचा, विवेकाच्या सहाय्यानं निर्णय घ्यायचा, भगवंताला आठवून निर्णय घ्यायचा, भगवंताला मांडून निर्णय घ्यायचा. चंद्र ऐलीकडे झाला, क्षीरसागरी मथून काढिला, 14 रत्नांमध्ये आला बंधू लक्ष्मीचा.
विश्वचक्षु हा भास्कर ऐसे जाणती लहान थोर, या कारणे दिवाकर श्रेष्ठाहून श्रेष्ठ. आता त्याला काय उपमा दिली समर्थांनी? विश्वचक्षुची उपमा दिली. म्हणजे सर्वांचे डोळे म्हणून तो राहिलेला आहे. तो काही कुठल्याच कोपऱ्यामध्ये असं ज्या विश्वातलं कुठंच असं आहे, कुठलीच अशी जागा नाही की त्या ठिकाणी सूर्य नाही. सगळीकडे तो आहे. आणि ह्या सूर्याच्या मदतीने सगळेजण जग पाहू शकतात. आणि डोळे म्हणून तो हे तत्व आमच्या शरीरामध्ये देखील विराजमान आहे. म्हणून त्याला विश्वचक्षु असं म्हटलेलं आहे. म्हणून तो काय आहे तर या कारणे दिवाकर श्रेष्ठाहून श्रेष्ठ. अशा पद्धतीनं समर्थांनी ही दिवाकराची सूर्याची भूमिका आम्हाला दाखवली. पण त्या निमित्तानं आम्हाला समर्थ स्वयंप्रज्ञ स्वयंविवेकी एक स्वतःचं आत्मभान जागृत करण्याचं सगळं आवाहन या प्रसंगी करत आहे. अपार नभमार्ग क्रमणे ऐसेची प्रत्यही येणे जाणे, या लोकोपकाराकारणे आज्ञा समर्थांची. आता तो सूर्य जो आहे तो कोणाचा आहे बोलले? ते समर्थांचंच काम तो करतो आहे. अपार नभमार्ग क्रमणे. आता आम्हाला दिसतं की सूर्य हा पूर्वेकडे उगवला आणि मग पश्चिमेकडे मावळला. पण प्रत्यक्षात पृथ्वी देखील फिरत असते, सूर्य पण फिरत असतो. पण सूर्याचं फिरणं हे आमच्या काही गणतीमध्ये येत नाही. सूर्य पण फिरतो, पण सूर्याची आम्ही ते काउंट आम्हाला करता येणार नाही, कारण त्याचं ते स्वरूप अफाट आहे. पण प्रत्यक्षात हे जे पूर्व पश्चिम आम्हाला सगळं दिसतं ते ॲक्च्युअल आमच्या पृथ्वीच्या फिरण्यामुळे सगळं होत आहे. पण सूर्य देखील फिरतो हे विज्ञान सांगतं. तसं अपार नभमार्ग. आता नभ किती आहे ते सगळं विश्वाचं स्वरूप किती आहे तर अपार आहे. नसे अंतना पार ज्याच्या रूपाला, असं ते आहे. आणि येणं जाणं हे सगळं तो अविरतपणे त्या मुख्य समर्थांचं कार्य तो करत असतो. बोलले आता एवढा सूर्य देखील ते सगळं सूर्य पृथ्वी चंद्र वगैरे हे सगळे कोणाच्या त्याच्या आज्ञेनं सगळं कार्य करतात. आणि बापुडा तू एक मानवी रंक भजसी ना तरी काय झाले. मग आम्ही का म्हणून बोलले असं आमच्या मनाचं अहंकाराचं आमच्या सगळ्या मीपणाचं सगळं तुंतुनं वाजवत बसायचं? काही गरज नाही. सर्व सांडून शोधा मजला. सर्व समर्पण वृत्ती, आनंद, प्रत्येक गोष्टीत समाधान, प्रत्येक गोष्टीत त्या परमात्म्याचे आभार आम्ही का म्हणून मानू नये? निश्चितपणे मानले पाहिजे. दिवस नसता अंधकार, सर्वांशी न कळे सारासार. दिवसे विनतष्कळ का दिवाभीत पक्षी. आता तो आहे परमात्मा, परमेश्वर, सूर्य, त्याचा उजेड आहे. त्याची कृपा असेल तर काय आहे, एक छानपैकी असं सुंदर असं सगळं आयुष्य आहे. नाहीतर काय आहे, दिवसे विन तष्कर, सगळे चोर लागतील. सगळे परमार्थ आहे, सद्गुरू आहे म्हणून काय आहे, आनंद आहे. नाही तर हे सगळे चोर काम, क्रोध, मद, मत्सर कधी इतकं माणसाला कंगाल करून टाकतात आणि फार जीवाशी खेळ खेळायला लावतात. असं हे त्यांचं सगळं स्वरूप आहे. म्हणून जावे सद्गुरूचे शरण, जावे परमार्थाचे शरण. बोले सद्गुरूंना, परमार्थाला आपण कदापि सोडू नये, त्यांच्यापासून कधी अलिप्त होऊ नये. एखाद दुसरं कमी सुख दुःख सुरूच असतात, पण मग परमेश्वरावर राग भरू नये. स्वतःच्या कर्मांवर राग भरायचं, असे कर्म करायचे, पुढच्या वेळेस कधी अशी वेळ यायला नको हा निश्चय करायचा, हा संकल्प करायचा. सूर्यापुढे आणिक दुसरे कोण आणावे सामोरे, तेजो रासी निर्धारे उपमे रहित. बोलले सूर्यापुढे दुसरं कोण आणायचं? बोलले काही आणून उपयोग नाही, काही आणून फायदा नाही, कारण त्याची तुलना काही होऊ शकत नाही. तो उपमा रहित आहे. या परमार्थाची सरी कोणास द्यावी? परमार्थ सूर्य आहे. म्हणजे कोणाची सरी कोणाला येणार नाही. म्हणून परमार्थी तो राज्यधारी, परमार्थी नाही तो भिकारी. एवढं जरी समजलं, एवढं जरी लक्षात घेतलं तरी पुरे आहे. ऐसा हा सविता सकळांचा, पूर्वज होय रघुनाथाचा. अगाध महिमा मानवी वाचा, काय मनोनी वर्णावे.
असा हा सर्वांचा पूर्वज आहे, सर्वांवर कृपा करणारा आहे. त्याचा महिमा अगाध आहे. त्याची महिमा, त्याला सविता म्हणून समानार्थी शब्द आहे. सविता, सूर्याला. रवी आहे त्याचा समानार्थी शब्द. रवी आहे, भास्कर आहे. अजून बोलले तेजोनिधी. भरपूर असे त्याचे काही समानार्थी शब्द आहे. पण तो सगळ्यांचा आहे, सर्वांवर कृपा करणारा आहे. तो सगळ्यांचा आहे. आम्ही असं का विशिष्ट आमचं सगळं बांधून घ्यावं आहे आम्हाला? आम्ही पण सगळ्यांचे व्हावं, सगळ्यांचं द्वेषरहित वागावं, तिरस्कार मत्सररहित, सर्वांशी प्रेम असावं, सर्वांठाई तोच आहे. ही भूमिका आम्ही अंगीकारावी. सर्वांमध्ये किती दुष्ट व्यक्ती असला त्याच्यातही माझा भगवंत माझी या दुष्टाच्या रूपानं परीक्षा घेतो आहे, असं म्हणून आम्ही का त्या ठिकाणी मानू नये? मानलं पाहिजे की नाही? निश्चितपणे मानलं पाहिजे. रघुनाथ वंश पूर्वापर, एकाहून एक थोर, मज मतिमंदास हा विचार काय कळे. त्याचं अशा पद्धतीनं हे सगळं फार थोर आहे, फार हे सगळं महान कार्य आहे. परमार्थ सूर्य हे आपल्याला काय कळणार आहे? हे आपल्या बुद्धीच्या सगळं पलीकडचं आहे. रघुनाथाचा समुदाव, तेथे गुंतला अंतर्भाव, म्हणून वर्णिता महत्व, वाघ दुर्बळ मी. आता हे सूर्यवंश म्हणजे कोणाचा वंश आहे? श्रीरामाचा वंश आहे. श्रीराम कोण होते? सूर्यवंशी होते. काही चंद्रवंशी पण होते, पण श्रीराम कुठे? सूर्यवंशी. त्यांचा तो समुदाव आहे, त्यांचा ते कुळ आहे. आता श्रीरामाचं कुळ वर्णन करणारा मी कोण? मी दुर्बळ आहे, असं समर्थ या ठिकाणी सांगतात. ते प्रत्यक्ष भगवंत ज्या कुळामध्ये जन्माला आले, तो कुळ किंवा त्या कुळाचा जो प्रमुख आहे, त्याचं महिमा आम्ही काय वर्णन करावा? त्यासाठी मी दुर्बळ आहे किंवा मी असमर्थ आहे. सकळ दोषांचा परिहार, करिता सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर, सूर्यदर्शन घेता. म्हणून बोलले सर्व दोषांचा परिहार. बोलले यामागे अजून एक सूत्र आहे की बाबा रे, करिता सूर्यास सूर्य नमस्कार करायचा म्हणजे उगवत्या सूर्याला नमस्कार करावा लागतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की सूर्य उगवण्याच्या आधी आमचं आंघोळ वगैरे सगळं आम्ही रेडी पाहिजे. आणि नमस्कार म्हणजे काय आहे? सकाळी लवकर उठणे, तो व्यायाम आदी करणे, काहीतरी जप तप धर्मकर्म काहीतरी करणे, उपासना वगैरे वगैरे, ही समर्थांची अपेक्षा आहे. त्या आशयानं समर्थांनी लिहिलं सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार म्हणजे काय? उठलं किंवा 10 वाजता उठलं, 12 वाजता सूर्याला नमस्कार केला पाहून, तो विषय नाही. सूर्यनमस्काराची मूळ भूमिका ही आहे की सूर्याच्या आधी सूर्य उदय होण्याच्या आधी आमचा उदय झाला पाहिजे. स्नानादी विधी करून सूर्याचं आम्ही त्या उगवत्या सूर्याला जेव्हा प्रथम जेव्हा त्याचे सूर्यकिरण फाकतात, त्या क्षणाला त्याला नमस्कार करणे किंवा त्या क्षणाला रेडी राहणे म्हणजे सूर्यनमस्कार आहे. आणि असे लोक दीर्घायुष्य होतात, असे लोक आयुष्यात प्रगती करतात. कारण त्यावेळेच्या सगळ्या वाईब्स, त्यावेळेची सगळी ऊर्जा, त्यावेळेसच्या सगळ्या वातावरणामध्ये सगळ्या त्या पॉझिटिव्ह सगळी एनर्जी, खूप साऱ्या सगळ्या त्या गोष्टी असतात. आणि शरीराला देखील उत्तम आरोग्य, उत्तम प्राणवायू त्यावेळेस मिळत असतो. आणि मन हे शांत, मनाचं प्राबल्य, चंद्र त्यावेळेस शिथिल असतं. आणि हे असं ती वेळ आम्हाला साधता आली पाहिजे, म्हणजे आमचे बरेचसे दोष कमी होतील. सूर्यस्तवनाच्या निमित्तानं समर्थांनी सरते शेवटी आम्हाला ही फार आज एक सुंदर असा संकल्प दिलेला आहे. आता हे वर्ष 2025 संपण्यामध्ये आहे आणि आमचा संकल्प असायला पाहिजे की आम्ही आता हे सगळं येणारं वर्ष आमचं असेल, येणाऱ्या वर्षात आम्ही उदंड प्रगती करू. त्यासाठी नवीन वर्षाची वाट न पाहता आत्ता या क्षणाला आम्ही सावध व्हावं ही समर्थांची अपेक्षा आहे. अजून जवळपास 7 तारीख जर बघितली, 7 त्रिक 21, 7 चोक 28 आणि वरचे ते 2-3 दिवस ते जर सोडून दिले
तर जवळपास एक भाग संपलेला आहे, अजून 3 भाग बाकी आहे. आणि असं सायन्स सांगतं की जवळपास 20, 22, 25 दिवस जर तुम्ही एखादी गोष्ट केली तर ती आपली हॅबिट होऊन जाते आणि 20-22 दिवसानंतर ती हॅबिट पक्की होऊन जाते. मग आपली इच्छा असो नसो तशा गोष्टी आपण करत राहतो, त्याशिवाय आपल्याला उमजत नाही किंवा करमत नाही. तर समर्थांना हेच आज आठवण करून देण्याचा सगळा भाग असा आहे की बाबा रे, की बोलले आता ना अजून येतं हे 20-21 दिवसात स्वतःला असं बनव की येणारं सगळं वर्ष हे तुझं असेल. लवकर उठ, व्यायाम कर, उठल्या उठल्या एक भगवंताचं नामस्मरण करून एक दिवसभराच्या कामांची यादी बनवायची, आयुष्याचं एक आपलं गोल ठरवायचं, एक लक्ष बनवायचं की मला या वर्षामध्ये हे प्राप्त करायचं आहे. सोबतीला भगवंताला ठेवायचं आणि येणारं वर्ष, येणारं आयुष्य हे निश्चितच आपलं फार सुंदर असेल. असं या सूर्यस्तवनाच्या रूपानं एक समर्थांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. आशीर्वाद आपण सगळ्यांनी भगवंताचं स्मरण करून, सद्गुरूंचं स्मरण करून हात जोडून एक ग्रहण करूया. सकळ दोषांचा परिहार करिता सूर्यासन नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सूर्यस्तवन निरूपणाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.